शहरातील एका चर्चित दुकानात लस्सीची ऑर्डर देऊन आम्ही सर्व मित्रमंडळी आरामात बसून एक दुसऱ्याची चेष्टा करीत होतो. तेवढ्यात 70-75 वर्षाच्या वयाची म्हातारी स्त्री पैसे मागत माझ्यासमोर हात पसरवून उभी झाली. तिची कंबर वाकलेली होती. चेहऱ्याच्या सुरकुत्यांमध्ये भूक तरंगत होती. डोळे खोल गेलेले पण पाणीदार होते. त्यांना बघून मनात न जाणे काय आले की मी खिशातून पैसे काढण्यासाठी घातलेला हात परत घेऊन त्यांना विचारले, "आजी, लस्सी पिणार का?" माझ्या असे विचारण्यावर आजी कमी आणि माझे मित्रच जास्त अचंबित झाले. कारण जर मी त्यांना पैसे दिले असते तर फार 5 किंवा 10 रुपये दिले असते. पण लस्सीची किंमत तर 25 रुपये होती. म्हणून लस्सी प्यायला दिल्याने मी गरीब होण्याची आणि त्या म्हाताऱ्या आजीकडून मी ठगला जाऊन श्रीमंत होण्याची शक्यता खूपच वाढली होती. आजीने संकोचूनच हो म्हटले व आपल्याजवळ जे मागून जमा झालेले 6-7 रुपये होते ते आपल्या कापऱ्या हातांनी माझ्यासमोर धरले. मला काही समजलेच नाही. म्हणून मी त्यांना विचारलं, "आजी, हे कशासाठी देताय?" "यात मिळून माझ्या लस्सीचे जे पैसे होतात ते भरून घ्या बाबूजी." भाऊक तर मी त्यांना पाहूनच झालो होतो. राहिलेली कसर त्यांच्या या वाक्याने पूर्ण केली. अचानक माझे डोळे भरून आले आणि भरल्या गळ्याने मी दुकानदाराला एक लस्सी वाढविण्यास सांगितले. आजीने आपले पैसे परत आपल्या मुठीत बंद केले व जमिनीवर जवळच माझ्या बसली. आता मला आपल्या लाचारीचा आभास झाला. कारण मी तिथे उपस्थित दुकानदार, आपले मित्र आणि बऱ्याच ग्राहकांमुळे त्यांना खुर्चीवर बसायला सांगू शकत नव्हतो. मला कोणी टोकणार तर नाही ना, याची मला आता सतत भीती वाटत होती. की एका भीक मागणाऱ्या म्हाताऱ्या स्त्रीला त्याच्या बरोबरीने बसवण्यावर कुणाला आपत्ती न व्हावी. पण ज्या खुर्चीवर मी बसलो होतो ती आता मला चावत होती. लस्सी ग्लासात भरून आम्ही सर्व मित्र आणि म्हाताऱ्या आजीच्या हातात हात येताच मी आपला ग्लास घेऊन आजीच्या जवळच जमिनीवर बसलो. कारण असे करण्यास मी आता स्वतंत्र होतो. यावर कुणालाही आपत्ती असण्याचे काहीही कारण नव्हते बरे का? माझ्या मित्रांनी एक क्षण माझ्याकडे निरखून पाहिले. त्यांना असे वाटले पण त्यांनी काहीही म्हणण्या अगोदरच दुकानाच्या मालकाने पुढे येऊन आजीला उठवून खुर्चीवर बसवले आणि माझ्याकडे हसत बघून हात जोडून म्हणाला, "वर बसा साहेब, माझ्याकडे ग्राहक तर भरपूर येतात पण माणूस कधीतरीच येतो." व्हिडिओ आवडल्यास समोर शेअर नक्कीच करा. कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.